नमस्कार. मी चित्रा ताम्हनकर, पुणे. लेखक श्री अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आज आपण ऐकणार आहोत खंड 3 आदिपर्व संभव पर्वच आहे आणि भाग आपण आज चालू करणार आहोत 151. अहो राजा जनमेजया, लग्नविधी उरकल्यानंतर शंतनू आपली लावण्यवती पत्नी गंधवतीला घेऊन नव्या संसाराला प्रारंभ करतो. लवकरच त्यांना एक बुद्धिमान मुलगा होतो आणि त्याचं नाव चित्रंगद असं असतं. त्यानंतर त्या जोडप्याला आणखीन एक पुत्र होतो. त्याचं नाव आहे विचित्रवीर्य. तो मोठा होतो तसा शंतनूसारखाच उत्तम तिरंदाज आणि महारथी होतो. शंतनू समजतो की त्याची जग सोडण्याची आता वेळ आलेली आहे. शंतनूच्या जाण्यानंतर सत्यवतीच्या आदेशाने भीष्म चित्रंगदाला गादीवर राज्यकारभार करण्यासाठी बसवतो. लवकरच तो त्याच्या राज्याच्या शत्रूंना पराभूत करतो आणि राज्यसत्ता मजबूत करतो. चित्रंगदाने मानवी शत्रू, असुर आणि देवांनाही हरवलं होतं. अशा परिस्थितीत गंधर्व राजा त्याला आता आव्हान देतो. कुरुक्षेत्री ते युद्ध होतं. 3 वर्ष ती सतत लढाई चालू राहते. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर होणाऱ्या त्या लढाईने नदीचा रंग देखील लाल झालेला असतो. विविध शस्त्रास्त्रांचा वर्षाव होत राहतो आणि अखेरीस कुरुराजा चित्रंगद त्यात कामी येतो. राज्यावर दुःखाची सावट पसरते. गंधर्व कुरुराजाला मारल्यानंतर स्वर्गात जातो. चित्रंगदाचा अंत्यविधी भीष्म उरकतो आणि चित्रंगदाचा धाकटा भाऊ विचित्रवीर्य गादीवर बसतो. परंतु तो वयाने लहान असल्यामुळे त्याच्या वतीने राज्यकारभार करायला लागतो. शंतनूच्या पुत्राला शोभेल असा राज्यकारभार तो भीष्माच्या मार्गदर्शनाखाली पाहतो. भीष्म आपली मर्यादा सांभाळून सर्व कार्य करीत असतो आणि अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 101वा भाग इथे संपलेला आहे. 102 भाग आपण ऐकणार आहोत. वैशंपायन सांगतात, अहो कुरुवंशाचे राजर्षी जनमेजय, चित्रंगदाचा देहांत झाल्यानंतर सत्यवतीच्या आदेशानुसार भीष्म विचित्रवीर्यास गादीवर बसून राज्यकारभार करू लागतो. विचित्रवीर्य त्याच्या मोठ्या भावासारखा शूरवीर होता. विचित्रवीर्य वयात आल्यानंतर त्याचं लग्न करण्याचा मनोदय सत्यवती आणि भीष्माने मिळून केला. त्यांना ऐकण्यात आलं होतं की काशी नरेशच्या 3 कन्या विवाहयोग्य झालेल्या आहेत. त्या सगळ्या राजकन्या अप्सरेसारख्या सुंदर होत्या. काशी नरेशांनी आपल्या 3ही मुलींचे विवाह स्वयंवर पद्धतीने करवण्याचं ठरवलं. सत्यवतीच्या सांगण्यावरून भीष्म एका रथातून त्याच्या सारथ्याबरोबर काशी नरेशांच्या वाड्यावर जातो. तिथे तो बघतो की बरेच लढवय्ये राजपुत्र तिथे निरनिराळ्या देशातून विवाह करण्यासाठी आमंत्रित म्हणून आलेले असतात. त्याबरोबर तो त्या 3 सुंदर राजकन्याही पाहतो. त्या स्वयंवराच्या तयारीतच असतात. मग त्या समारंभात जमलेल्या सगळ्या राजपुत्रांचा नावाने उल्लेख केला जातो. जेव्हा भीष्माची पाळी येते तेव्हा तो जाहीर करतो की तो आपल्या भावासाठी इथे आलेला आहे. भीष्म त्या 3ही बहिणींना आपल्या रथात घेतो आणि मोठ्यांदा ओरडून सगळ्यांना सांगतो, आपण सगळे शहाणे हे जाणता की जेव्हा एखादा कर्तबगार राजा बोलवला जातो तेव्हा त्याला उपवर कन्या तिच्या साज शृंगारासह दान केली जाते. काही केवळ 1-2 गुरं तिच्याबरोबर दिली जातात. काही पालक हुंडा देऊन आपली मुलगी दान करतात, तर काही त्याऐवजी बळजबरीने मुलगी पळवून नेतात. काही मुलींच्या संमतीने तिला पळवतात. काही तिला बळजबरीने संमती देण्यास भाग पाडून मग तिला पळवतात. काही मुलींबद्दल एक रक्कम ठरवून तिला नेतात. काही यज्ञात मोबदला म्हणून कन्या दान मिळवतात. त्यातील 8वा पर्याय जाणकार जास्त श्रेयस्कर समजतात. आपला राजा मात्र स्वयंवर श्रेष्ठ मानतात. त्यांनी स्वतःचा विवाह तसाच केलेला आहे. परंतु ऋषी सांगतात, बळजबरीने नेलेली कन्या क्षत्रियांसाठी जास्त चांगली असते. त्यात तो विरोधकांचा त्यांना मारून पाडाव करून ती कन्या मिळवतो. तो उत्तम विवाह आहे आणि म्हणूनच मी त्या शेवटच्या पर्यायानुसार या 3ही कन्या माझ्या भावासाठी पळवून नेत आहे. जर कोणाची हिंमत असेल तर त्याने पुढे येऊन आणि मला हरवून त्या 3घीही माझ्या ताब्यातून काढून मिळवाव्यात. असं बोलून भीष्म त्या 3घींनाही आपल्या रथात घेऊन पसारही झाला. जमलेल्या राजातील काहींनी ते आव्हान स्वीकारलं
आणि ते आपापल्या दागिन्यांनी भरलेली वस्त्र उतरवून युद्धाच्या तयारीनिशी वस्त्र नेसण्यास सुरुवात करतात. त्यावेळी जो शस्त्रास्त्रांचा आवाज झाला त्यामुळे सर्वजण विस्मय करू लागले. अरे जनमेजया, त्या शस्त्रांच्या चमकण्यामुळे आकाशात विजा चमकत आहेत असा भास झाला. घाईघाईने ते राजे भीष्माच्या रथामागे आपापलं रथ घेऊन पळायला लागले. त्या अनपेक्षित आव्हानामुळे त्यातील सर्वच राजे भीष्मावर भयंकर संतापलेले होते. भीष्माला रोखण्यासाठी ते आपल्या धनुष्यातून हजारो बाण फेकत होते. काही वेळानंतर त्या राजांनी भीष्माच्या रथाला घेरलं आणि बाणांच्या वर्षावाने ते त्याला मारण्याचा प्रयत्नही करू लागले. भीष्म त्याच्या ढालीने ते सगळे बाण अडवत आणि त्यांच्यातून मार्ग काढत पळत राहिला. काही राजांनी त्याच्या भाल्यांने भीष्माला जखमाही केल्या. त्याबरोबर भीष्माने त्यांना आपल्या भाल्याने मारूनच टाकलं. ती हाणामारी अशी रंगली की असं वाटावं देव आणि असुरांचंच युद्ध होत आहे की काय. जे सामान्य लोक ते पाहत होते ते घाबरून गेलेले दिसत होते. अनेक राजे आणि त्यांचे सैनिक त्यात मारलेही गेले होते. भीष्म मात्र त्या मुलींना घेऊन हस्तिनापुराकडे कूच करतच होता. शेवटी राजे माघारी फिरले आणि युद्ध संपलं. भीष्म त्या मुलींना घेऊन भरताच्या राजधानीला पोचला होता. त्यावेळी महारथी शल्य भीष्माला आव्हान देत मागून वेगाने त्याच्या रथाजवळ आला. एखाद्या माजावर आलेल्या भयंकर हत्तीसारखा तो महारथी शल्य भीष्मावर तुटून पडला. शल्य भीष्माला संतापाने बोलला, थांब थांब बदमाश चोरा. भीष्म ते शिवराळ शब्द ऐकून आपला रथ चिडून थांबवतो. त्याच्या कपाळावर असंख्य आठ्या उमटतात. ते पाहून इतर राजे पुढे काय होत आहे ते उत्सुकतेने पाहत राहतात. दोनही योद्धे रथ थांबून जागीच लढू लागतात. बघणारे राजे दोघांनाही लढण्यासाठी ललकारू लागतात. शल्याचं युद्ध कौशल्य पाहून ते राजे टाळ्या आणि शंख वाजवून त्याला प्रोत्साहित करीत होते. तो प्रकार पाहून संतापलेल्या भीष्माने आपल्या सारथ्याला रथ असा नेण्यास सांगितलं की तो शल्य तत्काळ मारू शकेल. जवळ आल्यावर भीष्म वरुणास्त्राचा बाण वापरून शल्याच्या चारही घोड्यांना जखमी करतो. त्यानंतर शल्याच्या सारथ्याला मारतो. इंद्र अस्त्र सोडून तो त्याचे घोडेही मारतो. अशा रीतीने शल्याला हरवल्यानंतर त्याला जिवंत सोडून देतो. पण शल्य हा पराभव विसरू शकत नाही. तो पुढे कधीतरी भीष्मावर सूड उगवण्याचं ठरवून परत फिरतो. सर्व विरोध संपवून भीष्म त्या तीनही राजकन्या त्याचा भाऊ विचित्रवीर्यासाठी घेऊन येतो. त्या तीन मुलींना भीष्म वाटेत येणाऱ्या रानावनातून अतिशय नाजूकपणे आपल्या गृही आणतो. जणू काय त्या त्याच्या सुना किंवा मुलीच असाव्यात. त्यानंतर तो त्यागमूर्ती गंगापुत्र आपल्या धाकट्या भावाच्या लग्नाच्या तयारीला लागतो. सत्यवतीच्या सूचनांप्रमाणे सर्व तयारी होत असताना त्या तीन मुलींपैकी एक मुलगी अंबा आपलं मनोगत सांगते. ती बोलते, मी मनाने शौभ देशाच्या राजाला वरलेलं आहे. एवढंच नाही तर आमच्या दोघांचं तसं आधीपासून ठरलेलं सुद्धा आहे. स्वयंवरात मी त्याला वरणारसुद्धा होते, पण आपण असा दाणगटपणा केल्यामुळे सगळं काही बिघडलं. माझ्या पित्यालासुद्धा ते मान्य होतं. स्वयंवराचा केवळ बहाणा होता. ती पुढे म्हणाली, आपण पुण्यमार्ग आणि मर्यादांचे नियम काय ते चांगले जाणता, तेव्हा त्यानुसार योग्य ते करावं. ते ऐकून भीष्म तिला परत जाण्याची परवानगी देतो. उरलेल्या दोघींचे अंबिका आणि अंबालिका लग्न विचित्रवीर्याशी मोठ्या थाटामाटात केलं जातं. विचित्रवीर्य मर्यादाशील आणि पुण्यप्रत होता, तरी तो तरुणसुद्धा होता. त्यानुसार त्याला त्या दोन राण्यांबद्दल वासना उत्पन्न होते. अंबिका आणि अंबालिका उंच, पुऱ्या, रुंद बांध्याच्या धुष्टपुष्ट असतात. त्यांची कांती सोनेरी असते. त्यांचे डोक्याचे केस काळेभोर आणि कुरळे होते. बोटांची नखं रक्तवर्णी होती. त्यांचे ओठ सुंदर टवटवीत होते. त्यांचे उरोज उन्नत होते. त्यांचे नितंब गोल आणि आकर्षकही होते. इतर सगळीच उत्तम लक्षणं त्या दोनही कन्यात दिसत होती. त्यांचा विवाह त्यांना अनुरूप मुलीशी झाल्यामुळे त्या समाधानीही दिसत होत्या. विचित्रवीर्याला त्या दोघींनी त्याचं जीवनसाथीदार म्हणून मनापासून स्वीकारलेलं होतं. त्यांच्या सहवासात विचित्रवीर्य 7 वर्ष सुखात घालवतो. विचित्रवीर्य तरुण असतानाच त्याला एका असाध्य व्याधीने ग्रासलं. त्यावर काही इलाज आहे का ते पाहण्यासाठी बरेच प्रयत्न सर्व मित्र आणि आप्तमंडळींनी केले, पण सगळं व्यर्थ ठरलं. भीष्म त्यामुळे एका वेगळ्याच विवंचनेने त्रासला गेला.
कारण विचित्रवीर्याला अजून एकही संतान झालेलं नव्हतं. घराण्याला आणि राज्याला वारस पाहिजे आणि आता तो कसा मिळवायचा हीच विवंचना भीष्मांना सतावू लागली. विचित्रवीर्य त्या व्याधीने अखेरीस मरण पावतो. त्याचे अंतविधी सत्यवती विद्वान पुरोहितांच्या सल्ल्यानुसार भीष्माकडूनच उरकते. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 102 भाग इथे संपलेला आहे. भाग 103 संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, ती अभागिनी सत्यवती आपल्या मुलांच्या शोकात बुडून जाते. विचित्रवीर्याचा अंत्यविधी त्याच्या 2ही बायकांच्यासह उरकल्यानंतर ती पुढचा विचार करायला लागते. या अभागी सुनांचा शोक आवरण्यासाठी ती प्रयत्न करते, पण कुरुवंशाच्या भवितव्याचा विचार तिला चैन पडू देत नाही. अखेरीस सत्यवती भीष्माला बोलावून सांगते, अरे भीष्मा, कुरुवंशाचा दिवा, पिंडदान, कुरुवंशाची कीर्ती हे सगळं आता तुझ्या हातात आहे. स्वर्गात जाण्यासाठी सत्कृत्याची गरजही आहे. दीर्घायुष्यासाठी श्रद्धा आवश्यक असते. तसं पुण्यव्रत तुझ्यापासून वेगळं नाही आहे. तू सगळे पवित्र नियम जाणतोच आहेस. सर्व वेद आणि श्रुतीमध्ये जे दिलेलं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे. तुझं ज्ञान शुक्र आणि अंगिरसासारखंच आहे. कुटुंबाचे रीतिरिवाज कसे पाळायचे हे देखील तू चांगलं जाणतोस. त्यामध्ये गरजेनुसार कसे बदल करायचे हे सुद्धा तू जाणतोस. हे सर्व लक्षात घेऊन मी तुझ्यावर काही जबाबदाऱ्या टाकणार आहे. तुला ते सगळं माझ्यासाठी करावंच लागेल. नाही म्हणू नकोस. माझा गुणीपुत्र आणि तुझा भाऊ निपुत्री देवाघरी गेला आहे. तुझ्या भावांच्या 2ही बायका ज्या अजून खूपच तरुण आहेत आणि पुत्रवती होण्याची अभिलाषा धरून आहेत, ते तू लक्षात घेऊन माझ्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्या दोघींचा तू स्वीकार कर. त्यामुळे आपल्या वंशाला कुलदीपक मिळेल. वंशाचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी तुला हे करावंच लागेल. तू गादीवर बसून हस्तिनापुराचा राजा होऊन प्रजेची सेवा करावी असं मी तुला सांगते. तू लग्न करावंस, कुरुवंशाचा दिवा तेवत ठेवावं असं मला वाटतं. जर तसं तू केलं नाहीस तर हा भरतवंश नरकात जाईल. तसं होऊ देऊ नकोस अशी मी तुला विनंती करते. पुढे वैशंपायन सांगतात, सत्यवती आणि इतर सर्व आप्त भीष्माला तसाच सल्ला देतात. त्यानंतर भीष्म त्या सगळ्यांना पवित्र नियमानुसार काय योग्य आहे ते त्याला समजलं त्याप्रमाणे जे आहे ते सांगतो. अहो माझे आई, तुम्ही सगळे जाणता की मी कोणती प्रतिज्ञा तुझ्या लग्नाच्या प्रारंभी केलेली होती. पवित्र नियमानुसार त्याचं पालन करणं हेच मला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. मी पुन्हा सर्वांच्या समक्ष सांगतो की 3ही जगाच्या साम्राज्यापेक्षा मला माझी प्रतिज्ञा कितीतरी जास्त महत्त्वाची वाटते आहे. एक वेळ पृथ्वी आपला गंध सोडेल, पाणी त्याचा ओलसरपणा देखील सोडेल, प्रकाश गोष्टी दाखवण्याची त्याची किमया देखील हरवेल, हवा स्पर्श करण्याचं सोडेल, सूर्य त्याचं तेज हरवेल, अग्नी त्याची उष्णता, चंद्र त्याचा थंडपणा, अवकाश ध्वनी निर्माण करण्याचं थांबवेल, वृत्राचा नाश करणारा इंद्र त्याची हिंमत हरवेल, परंतु मी माझा दिलेला शब्द कदापिही मोडणार नाही. असं भीष्माचं निर्धारपूर्वक बोलणं ऐकल्यावर सत्यवती त्याला सांगते, तुझा निर्धार मी जाणते, परंतु तुझ्या सगळ्या हिंमतीने सुद्धा तू ही 3 जगं म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ उत्पन्न करू शकत नाहीस. मला माहिती आहे की तू कोणती प्रतिज्ञा माझ्यामुळे केली होतीस, परंतु आजची आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन तू तुझ्या पूर्वजांच्या भल्यासाठी तरी थोडं नमतं घेतलं पाहिजेस. असं काहीही करू नकोस ज्यामुळे आपला वंश संपेल, आपले सगळे आप्त पूर्वज दुःखी होतील. एवढं बोलून ती तिच्या मुलाच्या मृत्यूमुळे आधीच दुःखी असलेली सत्यवती रडतच राहते. भीष्म ते पाहून तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. अहो राणीसाहेब, आपण मला असं करायला सांगून पवित्र नियमांचं माझ्याकडून उल्लंघन व्हावं असं का सांगता? कृपया असं करायला लावून तुम्ही मला नष्ट करू नका. एका क्षत्रियाने दिलेला शब्द मोडला तर त्याचे आपल्या वेदात कुठंही समर्थन केलेलं नाही आहे, दिलेलंही नाही आहे. प्रस्थापित नियम काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्यानुसार व्यवस्था करून शंतनूचा वंश पुढे चालवण्याची व्यवस्था कशी करता येईल तेही मी सांगतो. ते आता तुम्ही ऐका. माझं ऐकल्यानंतर इतर ज्ञानीजनांचं मत पाहून पुढे काय करायचं तेही ठरवता येईल. अशा आणीबाणीच्या प्रसंगी जे करण्याचं मार्गदर्शन दिलेलं आहे ते बघा.
त्याचवेळी सामान्य जनांच्या म्हणजेच प्रजेच्या विचारांची सुद्धा दखल घेऊन नंतरच काय ते ठरवूयात. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 103वा भाग इथे संपलेला आहे. 104 भाग संभव पर्व पुढे चालू. भीष्म पुढे तिला सांगतो, फार प्राचीन काळी जमदग्नीचा मुलगा परशुराम भ्रष्ट हैहव क्षत्रियांच्या राजाला म्हणजे अर्जुनाला मारतो. त्याच्या परशू म्हणजे कुऱ्हाडीने मारतो, कारण त्या राजाने जमदग्नी ऋषींचा खून केला होता. त्यानंतर तो भ्रष्ट क्षत्रियांचे 1000 हात तसेच मारून टाकतो आणि हैहव क्षत्रियांचा वंश नष्ट करतो. त्यामुळे समस्त क्षत्रिय लोकात दहशत उत्पन्न होते. त्यानंतर तो सर्वच भ्रष्ट क्षत्रियांचा समूळ नाश करण्याचं ठरवून जगभर फिरतो. तो भृगुकुळातील राजा आपल्या सहस्त्र बाणांनी सर्व क्षत्रियांचा अशा रीतीने नाश करून टाकतो. एकही क्षत्रिय पृथ्वीवर उरतच नाही आणि असं तो 21 वेळा करतो. त्या क्षत्रियांच्या बायका परशुरामाला विचारतात, आता त्यांचं काय होणार? त्यानंतर तो ब्रह्मदेवाला विचारतो, तेव्हा त्याला उत्तर मिळतं की त्या बायकांनी वेदशास्त्र संपन्न ज्ञानी ब्राह्मणांकडून वासनामय न होता संतानं मिळवली तर ती त्यांच्या मृत पतीचीच संतानं असेल. त्याप्रमाणे परशुराम त्या महिलांना सांगतो आणि त्यातून पुन्हा नवीन कुलीनं क्षत्रिय समाज उत्पन्न होतो. ते सांगितल्यानंतर भीष्म इतिहासातील आणखीन एक प्रसंग सांगतो. बऱ्याच वर्षापूर्वी उतथ्य नावाचा ऋषी होऊन गेला. त्याला एक पत्नी होती, तिचं नाव होतं ममता. त्या दोघांचं एकमेकांवर उत्कट प्रेम होतं. उतथ्याचा एक धाकटा भाऊ बृहस्पती नावाचा होता. तो बृहस्पती स्वर्गीय पुरोहित होता. त्याची अध्यात्मक शक्ती प्रचंड होती. तो ममता पोटाशी असताना तिला पृच्छा करतो की त्याला तिच्याशी वासनिक संबंध ठेवावा असं वाटतं. ममता त्याला आधी सांगते ती आधी त्याच्या मोठ्या भावाच्या गर्भाने भरलेली आहे, त्यामुळे असा संबंध ठेवणं श्रेयस्कर नाही. ती पुढे त्याला सांगते तिच्या उदरातील गर्भाने तिथेच सर्व वेद आत्मसात केलेले आहेत. अशा परिस्थितीत आणखीन एक गर्भ तिथे वाढवणं कसं शक्य आहे? म्हणून बृहस्पतीने ते विचार सोडून द्यावा आणि असा सल्ला ती त्याला देते. असा सल्ला मिळूनही तो वासनांध झालेला ब्राह्मण बृहस्पती तसाच तिचा विचार करीत राहतो. बृहस्पती ममतावर बळजबरी करून तिला मिठी मारतो. ती ममता त्याला झिडकारते. त्यावेळी ममताच्या उदरातील गर्भ बृहस्पतीला सांगतो, आपल्याला असं करून मला त्रास देता येणार नाही. इथे फक्त एकच गर्भ वाढू शकतो, तरी तुम्ही माझ्या आईला सोडू द्यावं. त्यामुळे संतापलेला बृहस्पती त्या गर्भाला शाप देतो. तो रागाने म्हणतो, अशा सुखाच्या क्षणी तू माझ्या आड आला आहेस तेव्हा तू जन्मजात अंध होशील. त्या शापामुळे उथय्याचा मुलगा जो त्याच्या काका इतकाच हुशार होता अंध जन्मतो. त्याचं नाव दीर्घतमस म्हणजे कायम अंध. त्याच्या वेदांच्या ज्ञानाच्या प्रभावामुळे तो पत्नी मिळवू शकतो. एक देखणी ब्राह्मण कन्या त्याला अर्धांगिनी म्हणून मिळते. तिचं नाव प्रदवेशी असं होतं. अशा रीतीने दीर्घतमस आपल्या पित्याचा वंश पुढे चालवू शकतो. त्याला बरीच मुलं होतात. त्यातील सर्वात मोठा मुलगा म्हणजे गौतम. परंतु दुर्दैवाने सगळे वाममार्गाला जातात. दीर्घतमस वेदाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर तो सुरभीच्या मुलाकडून त्याचं तंत्रसुद्धा शिकतो. त्यानंतर कोणालाही न भिता तो त्या तंत्राचा वापर करू लागतो, उपयोग करू लागतो. त्याची त्याला लाजही वाटत नाही. तो समजायचा की जर आपण जे करतो त्यात पाप नसेल तर अशा कामाची लाज वाटण्याचं कारणच मला दिसत नाही. परंतु इतर ऋषी जे त्या आश्रमात एकत्रपणे राहत होते त्यांना असं वाटत होतं की तो दीर्घतमस पापमार्गाचं पालन करणारा म्हणून असा दुष्कर्म करणारा आपल्यामध्ये राहणं अप्रस्तुत आहे. त्याला आणि त्याच्या परिवाराला आपण बहिष्कृत केलं पाहिजे. दीर्घतमस आणि त्याची पत्नी प्रदवेशी दोघांनाही ते समजतं. मुनींचा तो निर्णय समजल्यानंतर तो आपल्या पत्नीला म्हणजेच प्रदवेशीला विचारतो, तू माझ्यावर नाराज कशी असू शकतेस? त्यावर ती उत्तर देते, पतीला भरर्ती म्हणतात कारण तो तिला पोसतो. त्याला पती म्हणतात कारण तो तिचं संरक्षण करतो. परंतु आपल्या बाबत बघितलं तर तू ह्यापैकी काहीही करत नाहीस. तू वैराग्यात मोठा आहेस पण आंधळा आहेस. मी तुला आणि आपल्या मुलांना सांभाळते. आता ह्यापुढे मी तुला सांभाळणार नाही. पत्नीचे असे उद्गार ऐकून दीर्घतमस पत्नीवर रागावतो.
तो आपल्या नालायक मुलांना आणि बायकोला सांगतो, तुम्ही मला क्षत्रियांच्याकडे घेऊन जा, म्हणजे तुम्हाला मी भरपूर धन मिळवून देईन. ते ऐकून ती म्हणते, मला तुझ्यामुळे मिळणारी संपत्ती देखील नको आहे, कारण त्यामुळे मला समाधान मिळणार नाही. अहो ब्राह्मण, तुम्हाला जे पाहिजे ते करा, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की ह्यापुढे मी तुम्हाला सांभाळू शकणार नाही. ते ऐकून दीर्घतमस तिला म्हणतो, मी आज एक नियम जाहीर करतो. यापुढे कोणतीही स्त्री फक्त एकाच पुरुषाबरोबर पत्नी म्हणून राहील. जरी तो पुरुष मेला तरी ती पुन्हा लग्न करणार नाही. ती इतर कोणाही पुरुषाशी संबंध ठेवू शकणार नाही. जी बाई अशा प्रकारचा संबंध ठेवत असेल तिचा धिक्कारच झाला पाहिजे. पती नसलेली स्त्री नेहमीच पतिता समजली पाहिजे. जरी अशी स्त्री संपन्न असली तरी तिला ती संपन्नता उपभोगता येणार नाही. समाज नेहमीच अशा एकट्या राहणाऱ्या बाईकडे संशयानेच पाहिल. याच्यावर एक टीप आहे, ती सांगते. मनुस्मृतीत हा नियम फक्त स्त्रियांसाठीच दिलेला आहे. हे दीर्घतमसचे बोलणं ऐकून त्याची बायको भयंकर संतापली. वैशंपायन पुढे सांगतात, त्या भांडणाचा शेवट काय झाला ते ऐक. आपल्या मुलांना ती आदेश देते की त्यांनी त्याच्या बापाला गंगेत फेकून द्यावं. ते ऐकून मोठा मुलगा गौतम आणि त्याचे इतर भाऊ ठरवतात की असा कुचकामी बाप गंगेत फेकून देण्याच्या लायकीचाच आहे असं समजून ते त्याला एका होडीत बांधतात आणि ती गंगेच्या प्रवाहात सोडून देतात. ते करून कोणताही पस्ताव न वाटता ते त्यांच्या आईबरोबर घरी जातात. ती होडी गंगेच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत अनेक राजाच्या देशातून जात अखेरीस वली नावाच्या राज्याच्या हद्दीत येते. राजा वली फार ज्ञानी होता. तो एके दिवशी गंगेवर अर्घ देण्यासाठी गेला असताना त्याला ती भटकणारी होडी दिसते. त्यात बांधून ठेवलेले ब्राह्मण दीर्घतमस त्याला दिसतात. तो गुणी वली राजा, खऱ्याचा समर्थक, दीर्घतमसची सगळी माहिती मिळवण्याचं ठरवतो. दीर्घतमस राजाला सांगतो, कारण त्याची पत्नी कुमार्गी असल्यामुळे त्यांची मुलं त्याच्यासारखीच गुणी न जन्मता मातेसारखी वाममार्गी झाली. जेव्हा त्याने त्याचा निषेध दाखवला तेव्हा त्याच्या कुमार्गी मुलांनी आणि पत्नीने मिळून त्याला होडीत घालून गंगेत सोडलं आहे. एक प्रयोग म्हणून राजावली आपल्या राणीला त्या ऋषीसह संभोग करण्यास सांगतो. त्या प्रयोगाला ऋषी तयार होतो. राजावली आपली राणी सुदेशना दीर्घतमसकडे पाठवतो. परंतु जसं तिला समजतं की तो वृद्ध आणि अंध आहे तेव्हा ती त्याच्याकडे जात नाही. तिच्याऐवजी ती तिची दासी पाठवते. तो ऋषी ज्याच्या वासना पूर्ण नियंत्रित होता त्याला तिच्यापासून 11 मुलं होतात. त्यातील कश्कीवत मोठा होता. ते सगळे त्याच्या पित्यासारखे वेदशास्त्र संपन्नच झाले. ब्रह्मशक्तीने ते परिपूर्ण होते. एक दिवस राजावली दीर्घतमस ऋषीला विचारतो, का ही सगळी मुलं माझी आहेत का? त्यावर ऋषी सांगतो, नाही, ती माझी आहेत. हे सगळे माझ्यापासून एका शूद्र स्त्रीला झालेली आहेत. त्यात तुझी राणी नव्हती. ती मला वृद्ध आणि अंध आहे हे पाहून तिने दासी माझ्याकडे एक पाठवली होती. राजा हे सगळं जाणत होते. राजा दीर्घतमसला शांत करतो आणि आपल्या पत्नीला त्याच्याकडे जाण्यास सांगतो. राणी त्याच्याजवळ जाते तसे ऋषी दीर्घतमस तिला फक्त स्पर्श करतो. त्या स्पर्शामुळे केवळ 5 मुलं होतील असं सांगतो. त्यांची नावं अंग, वंग, कलिंग, पुंड्र आणि कुंभ अशी असतील. ते सूर्यासारखे तेजस्वी असतील. त्यांच्या नावाची राज्ये भविष्यात उभी राहतील. अशा रीतीने वली राजाची वंशावळी एका ऋषीच्या वीर्याने तयार झाली. असे अनेक शूर योद्धे, महारथी आणि धीरंदाज क्षत्रिय ब्राह्मणाच्या वीर्यातूनच उत्पन्न झालेली आहेत. त्यात काहीच गैर समजले जात नाही. आर्य संस्कृतीत वारस संस्काराचा असतो, रक्ताचा नाही. त्यासाठी फक्त वीर्य तोला मुलाच्या घराण्यातील आहे एवढं पाहायचं असतं. भीष्म सत्यवतीला सांगतो, हे सगळं समजून त्याप्रमाणे तू काही योजशील तर ते शक्य आहे असं भीष्म तिला सुचवतो. आणि अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 104वा भाग इथे संपलेला आहे. भाग 105वा संभव पर्व पुढे चालू. भीष्म पुढे सांगतो सत्यवतीला, पत्नी आणि इतर स्त्री यातील फरक इथे लक्षात घ्यायचा आहे. पत्नी कन्यादानाने वराच्या गृही येत असते. विवाहविधीतील कन्यादान हा भाग महत्त्वाचा का असतो हे तू आता लक्षात घे. त्यामुळे ती त्या सासरची वारसदार ठरते. कन्यादान विधी 2 परिवारातील संबंध प्रस्थापित करतो. अंतरपाठ
आणि अक्षता विधीने त्या स्त्री आणि पुरुषाचं पती पत्नी नातं समाजाने मान्य केलं आहे असं जाहीर होतं. म्हणून विवाहात हे 2 विधी महत्त्वाचे असतात. तरीसुद्धा तिच्या उदरातील गर्भ कोणाच्या वीर्याचा ते पवित्र नियमानुसार महत्त्वाचं नसतं. म्हणून तो गर्भ त्या कुळाचा समजला जातो असं शास्त्रसंमत विधान आहे. वस्तुतः रक्त म्हणजे वीर्य महत्त्वाचं नसतं, संस्कार महत्त्वाचे असतात आणि ते त्या घराण्याचे असावेच लागतात. म्हणजेच वारसा संस्काराचा असतो, रक्ताचा नाही, हे तू लक्षात घे. म्हणून अगदी प्राचीन काळांपासून अनेक घराणी अशा रीतीने चालवीत जात आहेत. त्याप्रमाणे अहो राणीमाता, आपण एकदा उच्च दर्जाचा आपल्या तोलामोलाचा ज्ञानी ब्राह्मण ऋषी निवडून त्याकरवी आपल्या सुनांना भरतवंश चालवण्याची आज्ञा करावी. असे ब्राह्मण धनाच्या आमिषाने आपण बोलवू शकता. वैशंपायन सांगायला लागतात. ते भीष्माचं आशादायक बोलणं ऐकून सत्यवती राणी मंदपणे स्मित करत थोडं लाजत भीष्माला सांगते, अहो भरतकुळाचे सामर्थ्यवान पुत्र, तुमच्या या कथनामुळे माझ्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तुझ्यातील माझ्या आत्मविश्वासाने मी यापुढे काही निर्णय घेणार आहे ते तू मान्य करशील असं मी समजते. तुम्ही चांगलंच जाणता की मी अशा विलक्षण परिस्थितीत शास्त्राचे नियम कसे वापरावेत. आपल्या घराण्यातील तुम्ही श्रेष्ठ पुरुष आहात, म्हणून आत्ता मी जे सांगते आहे ते नीट ऐकून त्यानंतर मला योग्य काय त्याबद्दलचं तुमचं मत सांगा. पुढे सत्यवती सांगते, माझे वडील एक सच्चे इसम होते. त्यांनी माझ्या उदरनिर्वाहासाठी मला एक मचवा दिला होता. त्यातून लोकांना एका किनाऱ्यावरून पलीकडील किनाऱ्याला पोचवण्याचं काम करून मी माझा उदरनिर्वाह करीत असे. असेच मचवा चालवत असताना एकदा एक श्रेष्ठ ऋषी, ज्यांचं नाव पराशर होतं, ते माझ्या नावेतून प्रवास करण्यासाठी आले. आम्ही दोघे एकटेच तेव्हा प्रवास करीत असताना अचानकपणे त्या ऋषीला माझ्याशी गप्पा मारण्याची इच्छा झाली आणि ते माझ्याशी गोड आवाजात बोलायला लागले. असं जसं ते माझ्याशी बोलू लागले आणि माझ्याशी जवळीक करू लागले तसं मला त्यांचा उद्देश समजला आणि माझ्या मनात माझ्या बापाची भीती उभी राहिली. त्याचवेळी पराशर ऋषीला नाराज करण्यामुळे जर त्यांनी शाप दिला तर माझं काय होईल अशी भीतीसुद्धा मला सतावत होती. तसंच जर त्या सिद्धहस्त ऋषीला प्रसन्न केलं तर त्याचा दुवा मिळण्याची शक्यताही मला खुणावत होती. अशा प्रकारे मी द्विधा मनस्थितीतच होते. नेमकं काय करावं मी ते मला काही समजत नव्हतं. पराशराने त्याच्या सिद्धीच्या जोरावर माझा पूर्ण ताबा घेतला होता. मी त्याच्या इच्छेविरुद्ध वागू शकतच नव्हते. आणि एवढं बोलून सत्यवती देवव्रताकडे अपेक्षेने पाहत होती. भीष्मसुद्धा तिच्या विलक्षण अवस्थेचा अंदाज आल्यासारखा प्रतिक्रिया देत होता. त्यामुळे सत्यवती स्वतःला सावरत पुढे सांगायला लागली, सर्वच मुली ज्या सबबी देऊन पुरुषाला टाळतात त्या सगळ्या युक्त्या मी पण केल्या, पण पराशर त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी मला आश्वासन दिलं की माझं कौमार्य त्यानंतरही अबाधित राहील. असं करण्याचं कारण ऋषी पराशर माझ्याशी विवाह न करता मला गर्भवती करण्याच्या विचारात होते. मी इतर लोक पाहत आहेत असं सांगता सगळीकडे दाट धुकं पडलं. त्यामुळे कोणीही मला आणि पराशराला एकत्र आलेलं पाहू शकत नव्हतं. त्या काळी माझ्या अंगाला माशांची दुर्गंधी येत असे, म्हणून पराशराला थांबवण्यासाठी, ते कारण त्यांना दूर ठेवण्यासाठी मी बोलले. तर ताबडतोब माझ्या अंगाचा गंध इतका सुधारला की मी पराशरांकडे आकर्षित झाले. त्यांच्या सिद्ध हस्ततेबद्दल माझी खात्री पटली. पराशर यमुना नदीच्या ज्या बेटावर राहत होते तिथे मी त्यांच्या अपत्यास जन्म दिला. मी त्या प्रसूतीनंतर पुन्हा कुमारिका होईन असं पराशरांनी सांगितलं. त्याप्रमाणे मी माझ्या त्या अपत्याला त्या बेटावर जन्म दिला. त्या बेटाचं नाव कृष्णद्वीप होतं, म्हणून त्या पुत्राचं नाव कृष्णद्वैपायन म्हणजे कृष्णद्वीप बेटावर जन्मलेला असं आहे म्हणून ठेवलं गेलं. ती पुढे सांगते, तो माझा मुलगा जन्मजात वेद वेदांग अशी सर्व अंग जाणत होता. त्याने वेद पुन्हा लिहिले. त्याचं आध्यात्मिक सामर्थ्य अवर्णनीयच आहे. वेदांचा अर्थ सांगितला म्हणून त्याला सर्व ज्ञानी व्यास असं संबोधू लागले. तो काळसर वर्ण असलेला माझा मुलगा त्याच्या बापासारखाच विद्रूप होता, पण तो माझा मुलगा असल्यामुळे मला प्रिय होता.
जन्मानंतर लवकरच त्याच्या पित्यासह तपस्या करण्यासाठी तो वनात निघून गेला. तो सत्यव्रत, पुण्यवंत, वासनाशून्य, पापविरहित असा माझा मुलगा जाताना मला म्हणाला होता की जेव्हा मी त्याची आठवण करीन तेव्हा तो माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हजर होईल. पुढे सत्यवती भीष्माला सांगते, आता समय आलेला आहे की मी त्याला बोलवावं. जर तुला ते योग्य वाटत असेल, मी माझ्या मुलाला विचित्र वीर्यांच्या बायकांना गर्भवती करण्यासाठी सांगितलं तर तो माझ्या या इच्छेस नाकारणार नाही. आता प्रश्न तुझ्या मताचा आहे. असं बोलून सत्यवती भीष्माकडे अपेक्षेने पाहत राहते. वैशंपायन पुढे सांगतात, कृष्णद्वैपायनांचा उल्लेख सत्यवतीने केल्यानंतर भीष्म आदरपूर्वक म्हणाले, तो एक महान ऋषी आहे. भीष्म हात जोडून पुढे बोलतात, ते खरोखर श्रेष्ठ बुद्धिमान आहेत हे सर्वच जण जाणतात. न्यायिक बुद्धी, हितोपकार, सौख्य यांचं मिलन असलेले निर्णय घेण्यासाठी ते ख्यातनामच आहेत. त्यांच्या निर्णयात विशेष असंही आहे की त्यांच्या एका शहाण्या निर्णयातून दुसरा शहाणा परिणाम दिसून येतो. दूरगामी हितकारक निर्णय ते घेऊ शकतात. म्हणून राणीसाहेब, आपल्या मताशी मी सहमत आहे. असं जर झालं तर त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काहीच नसेल. भीष्म सत्यवतीला तिच्या मतानुसार व्यासांना बोलवण्यास सांगतात. तिथे व्यास वेदाचा अर्थ काढण्यात गर्क होते. आपल्या मातेची हाक त्यांना समजते आणि तो आज्ञाधारक पुत्र तत्क्षणी तिच्या पुढे अवतरतो. त्याला पाहून सत्यवती त्याला मिठीच मारते. बऱ्याच काळानंतर ते उभयता भेटत असतात. तिला अश्रू आवरता येत नाहीत. तो तिचा पहिला पुत्र होता. तिचे अश्रू पाहून व्यास तिला सावरतात आणि तिचे अश्रू थंड पाण्याने पुसून काढतात. आदरपूर्वक वाकून तो श्रेष्ठ ऋषी आपल्या आईला विचारतो, बोल आई, मी तुझ्या बोलवण्याने तुझ्याकडे आलेलो आहे. काय तुझी इच्छा आहे ते सांग. मी तुझी ती इच्छा क्षणात पूर्ण करण्यास उत्सुक आहे. त्यानंतर भरतकुळाचे पुरोहित व्यासांची पूजा करतात. त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतात. व्यासमुनी ती पूजा स्वीकारतात. आसनस्थ होण्याआधी म्हणायचे मंत्र उच्चारून नंतर व्यासमुनी स्थानापन्न होतात. नेहमीच्याच क्षेमकुशल वार्ता झाल्यानंतर सत्यवती मुख्य मुद्द्यालाच येते. माझ्या ज्ञानी मुला, तू जाणतोसच की पुत्र आई आणि पिता असा दोघांचा असतो. त्यामुळे अशी संतान त्यांची एकत्र संपत्ती असते. यात तिळमात्र ही शंका नाही की बापा एवढाच आईचा अधिकार त्यांच्यावर असतो. तू माझा मोठा पुत्र आहेस. तसंच विचित्र वीर्य माझा लहान पुत्र होता. भीष्म त्याच्या वडिलांच्या बाजूने आहे, तसा तू त्याच्या मोठा भाऊ आईच्या बाजूने आहेस. मला समजत नाही की तू काय समजशील, पण एक गोष्ट स्पष्ट दिसते की विचित्र वीर्याच्या मृत्यूमुळे राज्याला राजा राहिलेला नाही आहे. भीष्म त्याच्या वचनात आणि ते सुद्धा माझ्यामुळे अडकलेला आहे. त्या प्रतिज्ञेमुळे तो पिता किंवा राजा होऊच शकत नाही. तरी शंतनूच्या वंशाला पुढे चालवण्यासाठी तुझी आम्हाला मदत पाहिजे आहे. तुझ्या धाकट्या भावाच्या प्रेमाखातर तू त्याच्या विधवा बायकांशी संभोग करावा. त्यांना पुत्रवती होण्याची इच्छा आहे, ती तू पूर्ण करावीस असं मला वाटतं. त्या दोघीही स्वर्गीय सौंदर्य असलेल्याच आहेत. म्हणून एक कर्तव्य समजून तू माझी मागणी मान्य करावी. तू मला शब्द दिला होतास त्याप्रमाणे तू करशीलच. मी तो माझा हक्क तुझ्याकडून पूर्ण करून घेऊ इच्छिते. अहो ब्रह्मचारी व्यासमुनी. ते ऐकून व्यासमुनी म्हणतात, ह्या आणि नंतरच्या जन्मात जे पुण्यप्रद आहे तेच मी करीन. तुझं मागणं शुद्ध विचारातून आलेलं आहे, म्हणून मी तुझी मागणी पूर्ण करण्यास तयार आहे. तू जे सांगते आहेस ते शाश्वत धर्मानुसार योग्य आहे हे मी जाणतो आहे, मी समजतो आहे. त्यात काहीच अयोग्य नाही आहे. मी तुझ्या सुनांना, माझ्या धाकट्या भावाच्या बायकांना तम आणि वरुणासारखी तेजस्वी मुलं देईन. परंतु त्यासाठी त्या कौशल देशाच्या राजकन्यांना 1 वर्षभर व्रत राखावं लागेल. त्या व्रताने त्या माझ्याशी समागम करण्यास योग्य होतील. ते ऐकून सत्यवती अधीर होते आणि व्यासांना सांगते, अहो निष्पाप मुला, असं करता येणार नाही. तू असं काहीतरी कर की ज्याने त्या ताबडतोब गर्भवती होतील. ज्या देशाला राजा नाही तो देश नष्ट होतो. त्यासाठी राजा ताबडतोब जन्मणं अत्यंत निकडीच आहे. राज्यासाठी जे यज्ञ करायचे, इतर कर्मकांड असे अनेक विधी होण्यासाठी राजा आवश्यक आहे. तरीही तुझा व्रताचा आग्रह सोडून तू त्या दोघींना त्वरित गर्भवती केलं पाहिजेस. एकदा ते जन्मले की
त्यांचा प्रतिनिधी म्हणून भीष्म राज्य चालवेल, पण राजाच जर नसेल तर तो सुद्धा काहीही करू शकणार नाही. यावर व्यास म्हणतायत, जर असंच अयोग्य रीतीने काम करायचं असेल तर राजकन्यांना माझं कुरूप स्वरूप स्वीकारावं लागेल, कारण तेच त्यांचं व्रत ठरेल. माझं विद्रूप शरीर, कुरूप मुख आणि माझ्या अंगाला येणारा मासळीचा दुर्गंध जो तुझ्याकडून माझ्यात आलेला आहे, हे माझ्या अंगावरील काटेरी केस हे सगळं त्यांना सहन करावं लागेल. जर त्या ह्यांना तयार असतील तर त्यांना उत्तम संतान होईल. वैशंपायन परत सांगतात. सत्यवतीला असं सांगून व्यास तिला म्हणतात, त्या कोसलच्या राजकन्यांना चांगले वस्त्र आणि साजशृंगार करून त्यांच्या शय्यागृहात माझी वाट पाहण्यास पाठवावं. असं बोलून तो महर्षी अदृश्य झाला. सत्यवती तिच्या विधवा सुनांच्याकडे जाते, त्यांची त्यासाठी मनधरणी करते, म्हणजे त्या दोघीही व्यासांबरोबर संभोगास तयार होतील. सत्यवती त्या काशी नरेशाच्या मुलींना सांगते, हे सगळं शास्त्रसंमत आहे, त्यात काहीही गैर नाही. राज्याच्या भल्यासाठी आणि भरतवंशाच्या वाढीसाठी हे आवश्यकच आहे. ती त्यांना सांगते, भीष्माच्या प्रतिज्ञेमुळे हे करावं लागत आहे, त्याला तुमची मान्यता मिळणं आवश्यक आहे. आपल्या घराण्यासाठी तुम्हाला हे करावंच लागेल. या संपर्कामुळे तुम्हाला उत्तम स्वर्गीय संतान मिळेल, राज्याला राजा मिळेल आणि तुमची आई होण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल. असं सर्व काही साध्य होणार आहे. मोठ्या मिनतवारीने अखेरीस सत्यवती त्या दोघींना पटवण्यात यशस्वी होते आणि त्या खुशीत ती सर्व ब्राह्मणांना एक मेजवानी देते. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 105वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 106. संभव पर्व पुढे चालू आहे. वैशंपायन पुढे सांगतात, राजकन्यांची मासिक पाळी संपल्यावर सत्यवती त्या दोघींना शुद्ध करून त्यांच्या शय्यागृहात जाण्यास सांगते आणि तिथे ती त्यांना सांगते, कौशलच्या राजकन्या, माझ्या लाडक्या सुना, आता मी काय सांगते ते नीट ऐका. आज तुमचा प्रिय पती, त्याचा मोठा भाऊ तुमच्या गर्भात शिरणार आहे, म्हणून जाग्या राहा, झोपू नका. ते ऐकल्यावर त्यातील एक राणी बिछाण्यावर पडल्या पडल्या विचार करायला लागते. ही ती भीष्माचा विचार करते. त्यांनी कसं तिच्या मोठ्या बहिणीला जाऊ दिलं ते सगळं ती आठवते. कुरुवंशाचे विचार तिच्या मनात येतात. तशातच व्यास त्या शयनगृहात शिरतात. शयनगृहात दिवा तेवत होता. त्यात ती राजकन्या व्यासाला पाहते. तो कुरूप चेहरा, तपकिरी रंगाचे, राकट केसाळ, अंगाला भारी दुर्गंध येत असलेला असा पाहून ती घाबरून डोळे घट्ट मिटून घेते. तसाच त्यांचा संभोग होतो. त्यानंतर व्यास कक्षातून बाहेर येतात तेव्हा सत्यवती आतुरतेने कसं झालं ते तिच्या मोठ्या मुलाला विचारते. सगळं कसं व्यवस्थित झालं ना? त्यावर तो सांगतो, तिला हत्तीचं बळ असलेला पुत्र होईल. कुरु घराण्यासाठी तो योग्यच असेल, परंतु तो अंध असेल, कारण त्याच्या आईने मला घाबरून डोळे घट्ट मिटले होते. यथावकाश अंबिकेला पुत्ररत्न होतं, पण तो अंध असतो. ते पाहून सत्यवती व्यासाला बोलते, असा राजा जो अंध आहे राज्य कसं करणार? त्याला ती सांगते आणखीन एक प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्यावेळी व्यास अंबालिकेच्या शयनगृहात जातात. तिथे ती कुतूहलाने व्यास कसे दिसतात ते पाहते आणि त्यांचं ते भयानक उग्र रूप पाहून ती पांढरी फटफटीत पडते. अशा स्थितीत तो संभोग होतो. व्यास कक्षेबाहेर येतात. तिथे सत्यवती वाट पाहतच असते. ती व्यासांना विचारते, कसं झालं? व्यास तिला सांगतात, हे बाळ फिक्कट वर्णाचं असेल, त्याला मुलं होणार नाहीत, परंतु मोठा शूर आणि महारथी होईल. त्याचे वारस म्हणून अशाच प्रकारे 5 तेजस्वी मुलं होतील. ते ऐकून सत्यवती व्यासाला आणखीन एकदा ते करण्याचा आग्रह करते. अंबिकेला ह्यावेळी न घाबरता सामोरी जाण्यास सांगते, परंतु ती इतकी घाबरलेली असते की ते बिभत्स रूप पुन्हा तिला पाहायचं नसतं. म्हणून ती तिच्या दासीला चांगले कपडे आणि तिचा साज शृंगार करून शयनगृहात पाठवते. ती दासी व्यासांच्या भयानक रूपाने किंचितही विचलित न होता त्याचं आदरपूर्वक स्वागत करते आणि समागम होतो. सत्यवती व्यासाला विचारते, यावेळी कसं होतं? तो सांगतो, यावेळी तुझ्या कन्येने तिची दासी पाठवली होती आणि तिने माझं उत्तम स्वागत केलं आणि समागमसुद्धा उत्तम झाला. व्यास तिच्यावर संतुष्ट होऊन तिला आशीर्वाद देतात की ती ह्यापुढे दासी राहणार नाही. तिच्या पोटी धर्मदेव म्हणजेच यम जन्माल घेईल, कारण मांडव्य ऋषींच्या शापामुळे यमाला
पृथ्वीवर यावं लागत आहे. त्या दासीचा पुत्र सर्वश्रेष्ठ बुद्धिमान विदुर होता, ज्यांनी पांडवांना नेहमीच सहकार्य केले. जेव्हा व्यास त्याच्या मातेस भेटतात तेव्हा तिला सांगतात की ह्यावेळी तिच्या सुनेने फसवणूक केली आणि एका दासीला पाठवलं होतं. त्यानंतर व्यास कायमचे अंतर्धान पावतात. अशा रीतीने विचित्रवीर्याच्या नावाने व्यास कुरुवंशाला गती देतात. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 106वा भाग इथे संपलेला आहे. भाग 107वा. जनमेजय विचारतो, असं काय खोटं कर्म यमाने केलं म्हणून ते पृथ्वीवर पाठवले गेले? तो कोण ब्राह्मण ऋषी होता ज्याने तसा शाप दिला, ज्यामुळे यमदेवाला शूद्र म्हणून जन्म घ्यावा लागला? वैशंपायन सांगतायत, मांडव्य नावाचा एक ब्राह्मण होता. तो कर्तव्य आणि वैराग्य अशा दोनांचंही नियम प्रामाणिकपणे पाळत होता. मांडव्य नेहमी त्यांच्या आश्रमाबाहेर एका झाडाखाली बसत असत. मौन व्रताचं पालन करीत ते एक हात वर करून तसेच बसत असत. अशा रीतीने मांडव्य अनेक वर्ष बसलेले होते. एक दिवस काही दरोडेखोर त्यांची लूट घेऊन तिथे आले. त्याचा पाठलाग राजाचे शिपाई करत होते. ते सुद्धा तिथे पोचले. दरोडेखोर त्यांची लूट आश्रमात इतरत्र लपून राहिले, परंतु त्या दरोडेखोरांनी ती लूट व्यवस्थितपणे लपवलेली नसल्यामुळे ती राजाच्या शिपायांना सापडते. ते शिपाई मांडव्य ऋषीला तिथे बसलेले पाहतात आणि त्याला त्या चोरांबद्दल विचारणा करतात. ते मांडव्यास विचारतात, ते चोर कुठल्या दिशेने पळाले, परंतु ब्राह्मण मौन व्रतात असल्यामुळे ते उत्तर देत नाहीत. शिपाई आश्रमाचा तपास करतात तेव्हा त्यांना ती लूट आणि दरोडेखोर मिळतात. त्यामुळे शिपाई त्यांच्या सामान्य म्हणजे शूद्र बुद्धीनुसार त्या मुनीला संशयित ठरवतात. राजाकडे त्याला घेऊन जातात. राजा त्यांच्या युक्तिवादाला खरं मानून ब्राह्मणाला सुळावर फाशीची शिक्षा देतो. सुळी देऊनही तो ब्राह्मण जिवंत राहतो. ते पाहून ते शिपाई त्याचा देह घेऊन राजाकडे जातात. मांडव्य त्याच्या योग सामर्थ्याने आणखीन काही ऋषी तिथे बोलवतो. ते दुसरे ऋषी पक्षाच्या रूपात तिथे येतात. मांडव्य सुळावर असून देखील ध्यानस्थ असल्याचं पाहून ते दुःखी होतात. ते पक्षी रूपातील ऋषी मांडव्याला विचारतात, आम्हाला सांग, असा काय गुन्हा तू केलास की तुला सुळावर दिलेला आहे? अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 107वा भाग इथे संपलेला आहे. भाग 108वा. वैशंपायन पुढे सांगतात, त्या मांडव्याला जेव्हा ते इतर ऋषी विचारतात तेव्हा तो प्रश्नांकित होऊन स्वगत बोलतो, मी कोणाला दोष देणार? मी कोणालाही दोष देऊ शकत नाही. जर दोष द्यायचाच असेल तर तो मी माझ्या कर्माला देईन. आणि नंतर ते अधिकारी राजाकडे त्या ब्राह्मणाला सुळासह घेऊन जातात. ते पाहून राजा त्याच्या मंत्र्यांना सल्ला विचारतो. ते सांगतात की हे ऋषी असून शिपायांनी चुकीने त्यांना या गुन्ह्यात गुंतवलेलं आहे. राजा ऋषींचं सांत्वन करायला लागतो. राजा क्षमा मागून बोलतो, अहो ब्राह्मण, माझे शिपाई शूद्र वर्णाचे असल्यामुळे त्यांच्या शूद्र बुद्धीमुळे असा प्रमाद झालेला आहे. क्षमाशिल्य मांडव्य त्यांनी समाधानी होतात. राजा ऋषीमध्ये घुसलेला सुळा काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते शक्य होत नाही. तेव्हा ते त्या सुळ्याचं शरीराबाहेरील भाग कापून टाकतात. सुळ्याचा शरीरातील भाग तसाच असताना मांडव्य ऋषी तिथून बाहेर निघतात. त्या अवस्थेत ते महान ऋषी सर्वोच्च कोटीचे तप यशस्वी करतात, ते जे इतरांना जमलेलं नव्हतं. सुळाचा एक मधला भाग त्यांच्या शरीरात असल्यामुळे तो ऋषी तीनही जगात मांडव्य या नावाने ओळखला जाऊ लागला. असाच तो ज्ञानी ब्राह्मण पवित्र नियमाचं पूर्ण ज्ञान असलेला यमाच्या घरी जातो आणि विचारतो, अरे न्यायदेवा, असं कोणतं पापकर्म माझ्याकडून अजाणता झालं म्हणून मला तू ही शिक्षा केली, ते समजेल का? माझं वैराग्य लक्षात घेऊन तू त्वरित उत्तर दे. ते ऐकून यमदेव मोठ्या आदराने मांडव्य ऋषीला सांगतो, तू जेव्हा लहान होतास ना, तेव्हा एका कीटकाला तो गवताच्या पातीवर बसला असताना चिरडलं होतंस. त्या पापाचं परिणाम तो हल्ली भोगत आहे. अहो ऋषी, तुझं वैराग्य जसं तीव्र त्या प्रमाणात त्या पापाचा परिणाम वृद्धिंगत झाल्यामुळे तुला आता हे भोगावं लागत आहे. ते ऐकून मांडव्य त्याला विचारतात, आता मला सांग, ते कर्म माझ्याकडून केव्हा झालं? तेव्हा मी किती मोठा होतो? यमदेव सांगतो, तू फार लहान होतास रे तेव्हा. ते ऐकून ऋषी त्याला सांगतात, लहान वयात न जाणता जे कृत्य होतं त्याला पाप समजता येणार नाही. धर्मशास्त्र त्याला पाप मानित नाही. तू मला अशा मामूली चुकीसाठी जी हिशोबी शिक्षा दिलेली आहेस, त्यासाठी
तुझ्या अशा चुकीमुळे एका ब्राह्मणाला मृत्यूची शिक्षा दिली गेली. अशा अक्षम्य कृत्यासाठी मी तुला आता शाप देतो की तू माणसात क्षुद्र म्हणून जन्म घेशील. आणि आजपासून मी असे नियमात बदल करतो की 14 वर्षाखालील मुलाने केलेल्या कृत्यास पाप समजलं जाऊ नये. त्यापेक्षा जास्त वयाच्या इसमाने ते कृत्य केलं तर ते शिक्षापात्र पाप समजावं. वैशंपायन सांगतात, अशा रीतीने ऋषीच्या शापामुळे धर्म म्हणजेच यमदेव माणसात शूद्र म्हणून विदूर या नावाने अवतार घेतो. विदूर नीतिशास्त्र जाणणारा, राजकारण धुरंधर आणि हित तसंच अहित यांचं ज्ञान असणारा, क्रोध नसलेला असा निष्पाप प्रवृत्तीचा होता. त्याची दूरदृष्टी आणि संयमीपणा सर्वश्रुतच होतं. तो सदैव कुरु घराण्याच्याच भल्याचा विचार करीत असे. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 108वा भाग इथे संपलेला आहे. भाग 109. वैशंपायन सांगतात, कुरु जंगल, कुरुक्षेत्र आणि कुरु वंश भरभराटीला आलं. पृथ्वीने भरपूर पिकं द्यायला सुरुवात केली. शेतीचा विकास झाला. सर्व मोसम योग्य वेळी येऊ लागले. पाऊस सुधारला. झाडं फळाफुलांनी बहरली. दुष्काळ बंद झाले. गुरंढोरं आनंदात वावरू लागली. फुलांना सुगंध वाढला. फळं जास्त चवदार झाली. जणू काही सत्ययुगच अवतरलंय. नगरातील व्यापार आणि शेतातील धनधान्य वाढली. व्यापारी, कारागीर, कलाकुसर करणारे असे सगळेच वधारले. शूरयोद्धे अधिक शूर झाले. सुवर्णयुग अवतरलं. लोकातील शौर्य वाढल्याने चोर, डाकू नाहीसे झाले. सद्गुण वाढले. एकमेकांबद्दल आदरभाव वाढला. लोभीपणा आणि अहंकारी प्रवृत्ती नाहीशी झाली. कुरूंची राजधानी दुसरी अमरावती झाली. मोठमोठे राजवाडे, महाल, बाग, बगीचे, उद्यानं असा त्या नगरीचा दिमाखच होता. आनंदात फिरणारी माणसं दिसत होती. तिथे असलेल्या नद्या, तलाव, झरे, फळांनी डवरलेली झाडी अशा ठिकाणी त्या राजाची प्रजा वावरताना दिसत होती. तपस्वी, सिद्ध, मुनी, शरण असे आध्यात्मिक लोकसुद्धा तिथे फिरत असताना दिसत होते. अशामुळे कुरु देशाची समृद्धी झालेलीच दिसत होती. त्या राज्यात कंजूस माणसं बिलकुल नव्हती. तसंच कोणी विधवाही होत नसे. तलाव, विहिरी कधी कोरडे होत नसत. ब्राह्मणांची घरं पैशांनी भरलेलीच असायची. सगळं राज्य जणू काही रोजच दिवाळी साजरी करत होती अशी परिस्थिती होती. गुणी भीष्मांच्या त्या सुखी राज्यात ठिकठिकाणी यज्ञकुंड होत होती. भीष्मांच्या त्या राज्यात गुणवत्ता एवढी वाढली होती की इतर राज्यातील गुणीजन भीष्मांच्या राज्यात येऊन राहू लागले होते. त्यामुळे गुणीजनांची संख्या भीष्मांच्या राज्यात वाढतच होती. भीष्मांच्या कार्यक्षम कारभारामुळे लोकांच्या अपेक्षा राजांच्याकडून वाढत होत्या. अशा माहोलात धृतराष्ट्र, पंडू आणि विदूर आपलं बालपण घालवत होते. भीष्म त्यांना असं प्रेम देत जणू काही ते त्यांची संतानं आहेत. सर्व संस्कारातून गेल्यानंतर ते राजपुत्र आपले व्रतस्थ जीवन जगत विद्याभ्यास करत होते. वेदाभ्यास, शस्त्रसंधानादी अभ्यास ते करीत होते. तिरंदाजी, घोडेस्वारी, हत्तीस्वारी, युद्धशास्त्र, तलवारबाजी, दांडपट्टा अशात ते तरबेज होतच होते. त्याशिवाय ते नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, न्याय, तर्क शिकतच होते. वेदांच्या अनेक शाखात ते शिकत होते. त्याबरोबरच सामान्य ज्ञानाचा अभ्यासही ते करीत होते. पंडूने तिरंदाजीत सर्वांना हरवलं होतं. धृतराष्ट्र पहिलवानीत सर्वांना हरवत होते. विदुराचे गुणवत्तेत साऱ्या विश्वात कोणीही तुलनाच करू शकत नव्हतं. नीतिशास्त्र, न्याय अशा विषयात विदुराचा हात कोणीही धरू शकत नव्हता. अशामुळे सगळे बोलायचे की शंतनूच्या घराण्यातील राजपुत्रांना जन्म देणाऱ्या काशी नरेशाच्या मुली कौसलच्या राज्यकन्या धन्यच आहेत. सर्व देशात कुरु जंगल सर्वश्रेष्ठ आहे. पुण्यवंतात विदूर श्रेष्ठ आहे. सर्व नगरात हस्तिनापूर श्रेष्ठ आहे. यथावकाश पंडू गादीवर बसला, कारण धृतराष्ट्र त्याच्या अंधपणामुळे गादीवर बसू शकत नव्हता. विदूर दासीपुत्र असल्यामुळे गादीचा हक्कदार होऊ शकत नव्हता. एक दिवस भीष्म, जे राज्यकारभाराचं ज्ञान असलेले, नीतिशास्त्र जाणणारे, धर्मशास्त्राचं ज्ञान असलेले विदुराला बोलावून सांगतात. पण अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 109वा भाग आपण इथे संपवणार आहोत. भाग 110 ऐकूयात. भीष्म विदुराला सांगतात, या पृथ्वीवरील सर्व राजे आपले मांडलिक आहेत. अशा ख्यातनाम, गुणसंपन्न आणि कर्तृत्ववान घराण्याचा आपल्याला रास्त अभिमान आहे. घराण्याची ख्याती त्यात होऊन गेलेल्या अनेक शूरवीर सम्राटांनी सततच वाढवत नेलेली आहे.
तेजस्वी कृष्णद्वैपायन, सत्यवती आणि मी तुम्हा तिघांना वाढवले. त्यामागला उद्देश हे घराणं अस्तंगत होऊ नये असाच होता. आता आपल्या सगळ्यांचा असा प्रयत्न असला पाहिजे की हे तेजस्वी घराणं असंच सागरासारखं समृद्ध होत राहील. एवढं बोलल्यानंतर भीष्म पुढे सांगतायत, मी असं ऐकत आहे की आपल्या मित्रराज्यांच्या घरात 3 कन्या आहेत ज्यांच्याशी आपण नातं करू शकतो. ते राजे आहेत. सुरसेन यादव कुळातील आहे. तसंच गांधारच्या सुवलाची कन्या आणि मद्र देशाच्या राजाची कन्या त्या सगळ्या राजघराण्यातल्याच आहेत. त्या सुंदर आहेत, शुद्ध रक्ताच्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की त्यांना मागणी घालणं यथोचित होईल. तू बुद्धिमान आहेस, तर तुला काय वाटतं ते सांग. ते ऐकून विदुर म्हणतो, आपण आमचे बाप आणि माता आहात. आपण आमचे आध्यात्मिक मार्गदर्शकसुद्धा आहात. म्हणून आपल्याला जे योग्य वाटतंय ते आपण करावं. वैशंपायन पुढे सांगतात, सर्व पुरोहितांच्या सल्ल्यानंतर भीष्म गांधारच्या सुवलाची कन्या गांधारी हिचा संबंध मोठा मुलगा धृतराष्ट्र याच्यासाठी करण्याचं ठरवतात. गांधारीने शिवाची प्रार्थना करून 100 पुत्र व्हावे असा आशीर्वाद मिळवलेला होता. ते भीष्माला समजलं. तसं त्वरित तो आपला संदेशवाहक दूत गांधारला रवाना करतो. प्रथम गांधार नरेश सुवल त्या संबंधाला विरोध करतात, कारण नवरदेव अंध आहे. परंतु नंतर विचार करून आणि कुरु घराण्याची ख्याती तशीच समृद्धी लक्षात घेऊन त्या लग्नाला राजी होतो. आपला विवाह अंध पुरुषाशी होत आहे असं जेव्हा गांधारीला समजतं, तेव्हा ती आपल्या डोळ्यांवर कापडाची पट्टी बांधून स्वतःला अंध करते. शकुनी गांधारीचा भाऊ आणि सुवलाचा पुत्र तिला घेऊन हस्तिनापुरी येतो आणि राजपुत्र धृतराष्ट्राशी तिचा विवाह होतो. ते लग्न भीष्मांच्या देखरेखीखाली मोठ्या थाटामाटात साजरं होतं. शकुनी त्याच्या नवरीचा भाऊ म्हणून असलेला मान घेऊन गांधारला परततो. इथे गांधारी कुरु घरात लवकरच स्वीकारली जाते. कारण तिचं मर्यादाशील वागणं आणि इतर स्वभावामुळे सर्वजण तिच्यावर खुश असतात. तिचं पातिव्रत्य सगळ्यांनाच भावतं. मोठ्यांची तिची वागणूक अतिशय लोभस होती. अशा रीतीने गांधारी कुरु परिवाराचा एक भाग बनून जाते. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 110वा भाग इथे संपलेला आहे. भाग 111. वैशंपायन सांगतात, यादव कुळात एक सत्वशील राजा असतो. त्याचं नाव सूर. तो वसुदेवाचा पिता असतो. त्याला एक अतिशय सुंदर कन्या असतं. तिचं नाव पृथा असतं. परंतु वसुदेवाच्या एका परममित्राला कुंती भोजला, जो वसुदेवाचा मामेभाऊ असतो, संतान नसल्यामुळे तो आपली कन्या पृथा त्याला दत्तक देतो. त्यानंतर तिचं नाव कुंती होतं. कुंती भोज आपल्या दत्तक मुलीवर कुंतीवर यज्ञासाठी येणाऱ्या ब्राह्मणांचं आदरातिथ्य करण्याची कामगिरी सोपवतो. कुंती आपलं काम अतिशय समजूतदारपणे करीत असायची. त्यामुळे सर्व अतिथी ब्राह्मण तिच्यावर नेहमी संतुष्ट असतात. एकदा दुर्वास ऋषी, जे त्यांच्या रागीटपणाबद्दल ओळखले जात, ते तिथे येतात. कुंती त्याचं आगत स्वागत अतिशय आदरपूर्वक करते. त्यामुळे दुर्वास ऋषी तिच्यावर प्रसन्न होतात. दुर्वास त्यांच्या भविष्य दर्शन सिद्धीने हे जाणतात की पुढे होणारा तिचा पती पंडू कोणतं गैरकृत्य करणार आहे आणि त्यामुळे पुढे कुंतीच्या नशिबी काय होणार आहे ते तिला एक मंत्र संस्कारित करून देतात. त्याप्रमाणे जेव्हा ती तो मंत्र उच्चारून एखाद्या देवतेला बोलवील, तेव्हा ती देवता तिच्या पुढे येईल आणि तिची इच्छा पूर्ण करील. त्यावेळी कुंती तिच्या उपवर वयात होती आणि नासमजही होती. तिला त्या मंत्राबद्दल उत्सुकता होते की त्या मंत्राचा खरोखरच प्रभाव आहे का ते आपण तपासावं. ती त्या समयी अविवाहित होती खरी, तरी ती सूर्याला त्या मंत्राने बोलवते. मंत्र बोलवता सूर्योदय तिच्यापुढे हजर होतात. तिला आश्चर्य वाटतं. कुंती सूर्याला विनंती करते की तिने फक्त मंत्राची प्रचिती घेण्यासाठी तो मंत्र उच्चारलेला होता. कुंती सूर्याची माफी मागते, परंतु सूर्योदय तिला समजवतात की त्याचं येणं अशा रीतीने व्यर्थ जाऊ शकत नाही. पण आता तिला सूर्यासह समागम करणं प्राप्त होतं. अशा रीतीने तिला दुर्वास ऋषींच्या मंत्राची प्रचिती येते. वैशंपायन पुढे सांगतायत, विवस्वात म्हणजे सूर्य तिची भीती काढून टाकण्यासाठी तिला आणखीन काही सांगतात. अहो राजकन्या, या मंत्राच्या प्रभावाखाली माझ्याशी संगम झाल्यामुळे तुला पाप लागणार नाही.
तरी कुंती त्याच्या एकत्र येण्यास विरोध करत राहते. सूर्य मात्र आपल्या विचारांवर ठाम राहतो आणि सांगतो, तुला माझ्या स्पर्शाने ताबडतोब पुत्ररत्न होईल. त्यानंतर एक पुत्र त्याच्याजवळ येण्याने उत्पन्न होतो. त्याला कर्ण या नावाने सर्व लोक ओळखतात. तो बाहेरच जन्मला होता. त्याच्या शरीरावर एक शरस्त्राण जन्मतःच होतं, जे सूर्याचं लक्षण होतं. त्याचप्रमाणे त्याच्या कानात कुड्या होत्या. त्याद्वारा असं दिसत होतं की कर्ण कुंतीचा मुलगा असला तरी तो अप्रस्तुत होता. कुंतीच्या सूर्याला बोलवण्याने तो जन्मला असल्यामुळे ती त्याची जन्मदात्री ठरली होती. असा हिंमतवान शूरयोद्धा असा जन्मलेला तिने पाहिलेला होता. तो स्वर्गीय देखणेपणाने चमकत होता. कर्णाच्या जन्मानंतर सूर्य कुंतीला तिचं कौमार्य पुन्हा देतो आणि निघून जातो. कुंतीचं अजून लग्न झालेलं नव्हतं, त्यामुळे ती अजूनही वृष्णी कुळातील समजली जात होती. अशा परिस्थितीत ते बाळ पदरी पडल्यामुळे विलक्षण स्वरूपाच्या अडचणीत ती सापडलेली असते. आपण कोणाला सांगितलं की हे बाळ अप्रस्तुत आहे तरी कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही हे ती जाणून होती आणि अखेरीस ती त्या बाळाला तिच्या आप्तांपासून लपवण्याचा विचार करते. अशा रीतीने मातृत्व प्राप्त होणं ही एक हास्यास्पद गोष्ट होती. त्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन होत नव्हतं हे कुंती जाणत होती. शेवटी ती ठरवते की ते बाळ यमुनेच्या पाण्यात सोडून द्यायचं. अतिशय दुःखाने असा निर्णय कुंतीने घेतलेला होता. पाण्यात एका मोठ्या कमळाच्या पानावरती कर्णाला अलगदपणे ठेवते आणि ते पान पाण्यात सोडते. कर्ण अशा प्रकारे जात असताना राधा नावाच्या कोळी बाईच्या नवऱ्याला अधिरथाला मिळतो. त्या मासेमारी करणाऱ्या जोडप्याला संतान नसल्यामुळे ते कर्णालाच आपल्या मुलाप्रमाणे वाढवतात. त्या बाळावर असलेल्या रत्नजडित शरस्त्राण आणि कर्णकुड्यामुळे ते त्याला वसुसेना म्हणजे वैभव घेऊन जन्मलेला असं नाव देतात. कर्ण जसा मोठा होत होता त्याचं शारीरिक सामर्थ्य दिसत होतं. कर्ण उत्स्फूर्तपणे सूर्याची पूजा उषक कालापासून दुपारपर्यंत करीत असे. सूर्याच्या तापाने त्याची पाठ तापून निघत असे. मोठा झाल्यावर स्वसामर्थ्याने तो शूर योद्धा म्हणून नावाजला गेला, तरी जग त्याला सुतपुत्र म्हणूनच ओळखत होतं. कर्णाची सांपत्तिक स्थिती त्याच्या शौर्यामुळे संपन्न झाली आणि तो ब्राह्मणांना ते मागतील ते देण्याबद्दल प्रसिद्ध झाला. त्याला दानशूर कर्ण असं जग ओळखायलाही लागलं. त्याची ख्याती इंद्रापर्यंत गेली. कर्णाच्या दानशूरपणाची प्रचिती घेण्यासाठी स्वतः इंद्रदेव ब्राह्मणाचं सोंग घेऊन कर्णाकडे त्याचं शरस्त्राण मागतो. त्या शरस्त्राणामुळे कर्ण नेहमीच अजिंक्य राहणार होता. इंद्र फार दूरदृष्टीने ती मागणी करतो, कारण त्याला दिसत असतं की महायुद्धात कर्णाचा त्याचा पुत्र फाल्गुनी अर्थातच अर्जुन बरोबर मुकाबला होणार होतं. त्यात अर्जुनाला जीत मिळावी हा इंद्राचा मुख्य उद्देश होता. कर्ण त्या ब्राह्मणाच्या सोंगात आलेल्या इंद्राला ते देऊन टाकतो. कदाचित असंही असेल की कर्णाला त्याच्या शौर्यावर पूर्णपणे भरोसा होता. अशा रीतीने काही प्रश्न न विचारता कर्णाने ते कवच इंद्राला दिल्यामुळे इंद्राला अपराध्याची भावना खाऊ लागते. त्याशिवाय सूर्याची सुद्धा त्याला भीती वाटली आणि म्हणून त्या कवचाच्या बदल्यात इंद्र त्याला एक अस्त्र देतो आणि त्याचा वापर फक्त तो एकदाच करू शकत होता. त्या अस्त्रापुढे कोणीही टिकूच शकणारं नव्हतं. त्यात देव, असुर, राक्षस, गंधर्व, नाग, मनुष्य अशा कोणावरही तू ते वापरून मारू शकशील असं इंद्र कर्णाला सांगतो. त्या घटनेनंतर आकाशवाणी होते आणि वसुसेनाला कर्ण असं म्हणून आवाज दिला जातो. तोपर्यंत तो वसुसेना म्हणूनच ओळखला जात होता. त्याला त्यानंतर सर्वजण कर्ण म्हणजे स्वतःचं कवच काढून देणारा अशा किताबाने ओळखायला लागले. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 111वा भाग इथे संपलेला आहे. वैशंपायन सांगतात, ती मोठे आणि काळेभोर डोळे असलेली कुंती भोजाची कन्या पृथा अप्रतिम सौंदर्य असलेली, गुणवान, सत्वशील आणि व्रतस्थ जीवन जगणारी, पुण्यवान असूनही कोण्याही राजाने तिला मागणी घातलेली नव्हती. अखेरीस कुंती भोज तिचा स्वयंवर करण्याचं योजतो. चलाख कुंती स्वयंवराच्या कक्षेत प्रवेश करते. तिथे विराजमान असलेल्या भरत कुळातील पंडूला ती पाहते. पंडू उंच, धिप्पाड, मजबूत बांधा असलेला, मोठ्या डोळ्यांचा असा पंडू इतर राज्यात उठून दिसत होता. त्याला पाहून कुंती त्याच्याबद्दलच्या आकर्षणामुळे विचलित झाली. त्या मानसिक अवस्थेत ती सुंदरी सावकाशपणे
पंडूकडे आपली पावलं टाकत जायला लागली. चालताना तिचे अंग उत्तेजनेने कंप पावत होते. अखेरीस स्वयंवराचा हार ती पंडूच्या गळ्यात टाकते. त्यानंतर इतर राजे हत्ती, घोडे, रथ अशी आपापल्या वाहनाने तिथून निघून जातात. त्यानंतर त्यांचा विवाह रीतसरपणे कुंतीभोज करून देतो. कुंती अधिकृतपणे पंडूची वाग्दत्त पत्नी होते. ते दाम्पत्य स्वर्गीय जोडी मेघावत आणि पौलमी असे दिसतच होते. रिवाजानुसार कुंतीभोज त्याच्या जावयाला खूप धनसंपत्ती देऊन निरोप देतो. पंडूराजा मोठ्या राजेशाही लवाजमाने ज्यातात ब्राह्मण, ऋषी, पुरोहित होते. ते राजा आणि त्याच्या राणीला दुवा देत होते. त्याबरोबर मिरवणुकीत अनेक फलकं आणि बावटे फडकत होते. ती मिरवणूक नजर लागण्यासारखीच अविस्मरणीयच होती. अशा दिमाखात ती मिरवणूक हस्तिनापुरी पोचते. आपल्या निवासी पोचल्यावर पंडूने कुंतीचं स्वागत केलं जशी रीत होती. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 112वा भाग इथे संपलेला आहे. भाग 113. वैशंपायन पुढे सांगतायत, काही काळानंतर भीष्म ठरवतात की पंडूचा आणखीन एक विवाह केला पाहिजे, कारण कुंतीभोज कुरु घराण्याच्या योग्यतेचं नाहीत असं मत काही ब्राह्मणांनी भीष्माला दिलं. म्हणून तोलामोलाच्या घराण्यातील राजकांना पंडूसाठी निवडण्याचं ठरलं. असं ठरवल्यानंतर तो त्याचा फौजफाटा घेऊन मोठ्या दिमाखाने दुसरी पत्नी पंडूसाठी शोधण्यासाठी निघतो. त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित, मंत्री, ब्राह्मण, सल्लागार होते. तो थेट मद्र देशाच्या राजधानीकडे कूच करतो. तो वल्लिक वंशाचा राजा भीष्माचं यथोचित स्वागत करतो. त्याचं स्वागत केल्यानंतर ते सगळे मद्र राजाच्या वाड्यात प्रवेश करतात. तिथे भीष्म आणि इतर श्रेष्ठींचं पादपूजन होतं. असे सगळे आदर स्वागत झाल्यानंतर मद्र देशाचा राजा भीष्माला विचारतो, आपलं असं इथे कोणत्या उद्देशाने झालं आहे ते सांगावं. कुरु घराण्याची इब्रत सांभाळत भीष्म त्यांचा उद्देश सांगतो. मद्र देशाची राजकन्या तिच्या उत्तम गुणामुळे सर्वश्रुत झालेली होती. त्या कारणाने भीष्म राजाला सांगतो की त्याला माद्रीचा हात पंडूसाठी पाहिजे. माद्री राजाची धाकटी बहीण असते. भीष्म राजाला सांगतो, आपण आमच्या तोलामोलाचे आहात. आम्हीसुद्धा तुम्हाला फार मानतो. त्या कारणाने मला वाटतं आपण हे नातं मान्य करावं. माझ्या माहितीप्रमाणे दुसरा कोणीही राजा आमच्या योग्यतेचा नाही, तरी आपण हा संबंध स्वीकारावा. ते ऐकल्यानंतर मद्र नरेश खुश झाल्यासारखे दिसले. परंतु तो व्यवहारी राजा भीष्माला सांगतो, आपलं म्हणणं मला सर्वथा मान्य आहे, पण आमच्या घराण्याचे शल्याचे काही रीतिरिवाज आणि प्रथा आहेत. त्याचं पालन करणं आम्हाला बंधनकारक असतं. एवढं बोलल्यानंतर भीष्म जे समजायचं ते समजला आणि आनंदात म्हणाला, आम्ही तुमच्या रीतिरिवाज आणि प्रथांचा आदर करतो. असं बोलून भीष्म सेवकांना आदेश देतो. बरोबर आणलेलं अगणित धनदौलत मद्र राजापुढे आणून ठेवतो. तो शल्य राजा ती संपत्ती पाहून फार खुश होतो. ती संपत्ती आपल्या दासांकरवी ताब्यात घेतो आणि नंतर भीष्माला सांगतो, मला हे नातं मंजूर आहे. त्यानंतर अलंकृत अशी माद्री पंडूशी विवाह करण्याच्या तयारीने भीष्माबरोबर हस्तिनापुरी हत्तीवर बसून निघते. तिथे योग्य मुहूर्त पाहून भीष्म त्यांचं लग्न लावतो. अशा 2 विवाहानंतर पंडू आपल्या बायकांबरोबर जीवनाचा आनंद भोगण्यात काही समय घालवल्यावर नवीन युद्धाच्या मोहिमेवर निघतो. कुटुंबातील सगळ्या वडील मंडळींचा तो निरोप घेतो. धृतराष्ट्र त्याचा मोठा भाऊ आणि अंध, त्याचासुद्धा तो निरोप घेतो. त्याच्या सैन्यात अनेक हत्ती, घोडेस्वार, पायदळ, महारथी असे सगळे असतात. त्याला सदैव यश मिळावं म्हणून सगळी प्रजा यज्ञ आणि तत्सम आयोजनं करीत होती. अशा प्रबळ फौजेसह तो शत्रूंच्या प्रदेशावर चाल करतो. एका लूटमार करणाऱ्या लोकांच्या राज्याचा तो नाश करतो आणि निष्पाप लोकांचं जीवन सुखरूप करतो. त्या यशानंतर पंडू आपली प्रभावी आणि शक्तिमान सेना घेऊन मगधचा राजा धीर्गावर चाल करून जातो. धीर्गा स्वतःच्या सामर्थ्यावर गर्व करीत होता. त्याने अनेक राजांचा पराभव करून त्यांना खलासही केलं होतं. त्याला पकडून पंडू मारून टाकतो. असे अनेक निष्पाप लोकांचं जीवन तो सुखरूप करतो. तिथून तो मिथिला, काशी, सुंभ आणि पुंड्र देशातील अराजक संपवून शांती आणि सौहार्द वाढवतो. त्यांच्या हिंमतीला काही पारावार नव्हता. त्याची सेना आणि तो स्वतः उत्तम तिरंदाजीसाठी प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक राज्ये त्याची मंडलिक झाली. अशा रीतीने कुरु घराण्याचा नावलौकिक खूप वाढला. पंडूच्या सामर्थ्यापुढे नमतं घेऊन
अनेक राजांनी धनदौलत देऊन हस्तिनापुराला श्रीमंत केलं. त्याशिवाय उत्तम हत्ती, घोडे, गुरं, ढोरं, म्हैस, बकरे, शेळ्या अशी संपत्ती त्याला देतच होते. त्यांच्या वाड्यात बकरू जातीच्या हरणाच्या कातड्याचं गालिचे वापरले जात होते. लोक बोलत होते, कुरु घराण्याची शंतनूनंतर जर कोणी शान वाढवली असेल तर ते पंडूनी केलेली आहे. आधीच्या राज्याच्या काळात गेलेले प्रदेश पंडूनी स्वकर्तृत्वाने परत राज्याला जोडले. जणू काही साक्षात इंद्र राज्य करीत आहे असं वैभव प्राप्त केल्यानंतर तो भीष्माचे पाय धरून पूजा करतो. ते करताना त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू निघतात. मोठी कामयाबी प्राप्त केल्यानंतर पंडू राज्यात त्याची यशस्वी सेना घेऊन हस्तिनापुरात प्रवेश करतो आणि अशा रीतीने आदिपर्वातील संभर पर्वाचा 113वा भाग संपला. भाग 114. वैशंपायन सांगतात की एका विधीने पंडू आपल्या हिंमतीने मिळालेली अफाट संपत्ती धृतराष्ट्राच्या आदेशानुसार भीष्माला, त्यांची आजी सत्यवती आणि सर्व मातांना, ज्या कौशलच्या राजकन्या होत्या अशा सर्वांना अर्पण करतो. काही हिस्सा न विसरता आपल्या बंधू विदुराकडेही पाठवतो. त्यानंतर इतर आप्तांचा तो काही दान करून सत्कार करतो. अशा रीतीने पंडू सर्वांनाच खुश करतो. त्याची आई अंबालिका पंडूला मिठी मारते. तिला इतका हर्ष होतो की त्याची तुलना त्या हर्षाशी करता येईल जो इंद्राच्या पत्नीस झाला होता जेव्हा तिने जयंताला मिठी मारली होती. मिळालेली अफाट संपत्ती वापरून धृतराष्ट्र अनेक यज्ञ करतो, ज्यांची तुलना शेकडो अश्वयज्ञांशी करता येईल. त्यानंतर झालेल्या कष्टातून आराम मिळावा म्हणून पंडू आपल्या दोनही भार्या कुंती आणि माद्री यांना घेऊन वनात विश्राम करण्यासाठी निघून जातो. आपलं वैभव संपन्न महाल, श्रीमंती शय्यागृह सोडून तो आता जवळजवळ कायमचाच वनवासी होण्याचं ठरवतो. शिकार करण्याचा त्याचा छंद त्याला पूर्ण करायचा असतो. एका उंच पहाडावर तो स्वतःसाठी एक घर बनवून घेतो आणि तिथेच राहतो. ऐरावत त्याच्या 2 हत्तीणींसह फिरावा तसा तो त्याच्या बायकांबरोबर त्या जंगलात भटकत असतो. तेथील वनवासी त्या राजबिंड्या पंडूला त्याच्या 2 बायकांसह आणि सर्व शस्त्रांनी सज्ज असा फिरताना प्रत्यक्ष परमेश्वरच फिरतो आहे असं समजत होते. धृतराष्ट्राच्या हुकुमानुसार तेथील प्रजा पंडूला त्याच्या सगळ्या गरजा पुरवित होती. अशा रीतीने पंडू राजाचा समय मजेत जात होता. त्या सुमाराला सत्यवती ऐकते की देवक राजाला एका शूद्र स्त्रीपासून एक सुकुमार लावण्यवती मुलगी झालेली आहे. त्या मुलीला भीष्म घरी आणतो. तिचा विवाह विदुराशी लावून दिला जातो. त्या पत्नीपासून त्याला अनेक मुलं होतात जी त्याच्यासारखी तेजस्वी आणि बुद्धिमान निघतात. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 114वा भाग इथे संपलेला आहे.